वळूयात पुढच्या बातमीकडे। मंत्री विजय शहांच्या वक्तव्यासंदर्भात एसआयटी स्थापन करा, सुप्रीम कोर्टाचे मध्य प्रदेश सरकारला निर्देश देण्यात आले आहेत। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। उद्या रात्री 10 वाजेपर्यंत एसआयटी गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 3 आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कर्नल सोफिया कुरेशींबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य या मंत्री महोदय यांनी केलेलं होतं। चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। 3 आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। सविस्तर तपशील तेजस, आपण बघितलं तर हे जे मंत्री किंवा जे नेते आहेत यांच्या बोलण्याला काही ताळमेळ नसतो, कधीही काही बोलून जातात। खरं तर प्रत्येक गोष्ट त्यांनी गंभीरतेने आणि विचारपूर्वक बोलली पाहिजे। परंतु हे जे भाजपचे हे मंत्री आहेत मध्य प्रदेशमधले विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं। त्याच्या विरोधात जेव्हा देशभर आंदोलन सुरू झालं, देशभर नाराजी सुरू झाली, तेव्हा मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या विरोधात आधी खटला दाखल करण्यात आला। तो खटला दाखल केला, त्याच्या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। तर सुप्रीम कोर्टाने आज त्यावर निर्णय देताना स्पष्टपणे सांगितलं की तुमचं वक्तव्य हे सोपं म्हणजे साधं नाही आहे की ज्यावरून आम्ही तुम्हाला माफ करू शकू। हे काय किंवा न्यायालयाच्या अवमाननेचं वक्तव्य नाही आहे की ज्याच्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुम्हाला माफ केलं जाईल। तुमचं वक्तव्य अत्यंत गंभीर आहे आणि ह्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी एक एसआयटी स्थापन करावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने आज दिलेले आहेत। तर याचा जर आपण बघितलं तर विजय शाह आता अडचणी देण्याची शक्यता आहे आणि विजय शाहबाबत भाजप आता काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तेजस, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेऊ।